अंगुष्ठा मुख्य करून खालच्या बाजूस वळतील व दिव्य प्रवृत्तीचे संभव असतो. ही ऐश्वर्यात जागोजागी खंडित झालेली असेल तर पाण्यापासून अथवा अग्नीपासून भय प्राप्त होते. हस्तसंजीवनी नाम ग्रंथाचे सांगितले त्या अंतःकरण रेषेवर दीर्घायू अनुमान निश्चित करावे. अंतःकरणाच्या अन्य रेषा अथवा रेषेना छेदे असेल तर अनुमानाचे प्रमाणे खालीलप्रमाणे समजावे. जर एखादी रेषा अंतःकरण रेषा डाव्या बाजूला बुडून छेदत असेल तर पाण्यात बुडून पडण्याचा योग येतो. एखाद्या रेषेची रेषा छेद असेल तर शास्त्रघाताने मृत्यू येण्याचा संभव असतो. अन्य रेषा उजवीकडून वळून अंतःकरण रेषेला छेदत असेल तर अग्नीपासून अथवा सूर्यापासून भय सर्पापासून भय सूचित आहे असे समजावे. जर एखादी रेषा अंतःकरण रेषेस डावीकडून वळण घेऊन छेदित असेल तर तशीच दुसरी एखादी रेषा उजवीकडून वळून छेदत असेल तर एखाद्या मोठ्या रोगाने अथवा महारोगाने मृत्यू येण्याचा संभव असतो. या अंतःकरण रेषेच्या शेवटी एखादी अन्य रेषा वाकडी वळून येऊन छेदत असेल तर घोड्यावरून पडण्याची भीती असते असे समजावे. हीच आयुष्य रेषा अंतःकरण रेषा